क्रांती चौकामध्ये अमित शहा आता दाखल झाले। थोड्याच वेळामध्ये अमित शहांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होत आहे। जळगावमधल्या सभेमधून अमित शहांनी ठाकरे गट तसंच शरद पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला। सोनिया गांधींवर देखील त्यांनी हल्लाबोल केला आहे। अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, सध्या अमित शहा क्रांती चौकामध्ये आपण पाहिले की खरं तर 2 दिवसांचा अमित शहा यांचा हा संभाजीनगरचा दौरा आहे आणि या 2 दिवसामध्ये मराठवाडा असेल विदर्भात या दोन्ही विभागांचा जो आहे तेथील लोकसभा मतदारसंघांचा आढावा जो आहे तो अमित शहानी घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर आज सकाळपासूनच अमित शहा हे विदर्भातील अकोला असेल त्याचबरोबरीनं जळगावमध्ये ते दाखल केलेले होते। त्या ठिकाणी त्यांनी जोरदार असं भाषण देखील केलेलं होतं। त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघांचा आढावा जो आहे तो त्यांनी घेतला आणि त्यानंतर आता अमित शहा जे आहे ते छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अमित शहा या ठिकाणी दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। पाहतोय अभिवादन जे आहे त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर स्वागत आहे त्या ठिकाणी करण्यात आहे। नक्की सागर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। क्रांती चौकावरून थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अमित शहानी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। शिवरायांच्या स्मारकाला या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। क्रांती चौकामध्ये हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्यानंतर आता अमित शहा सभेच्या ठिकाणी रवाना झाले। अमित शहांचा ताफा आपण या ठिकाणी पाहतोय। तर आता अमित शहा क्रांती चौकामधून इथून बाहेर पडले, मात्र त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशे या ठिकाणी आणण्यात आलेले होते। ढोल ताशा पथकांकडून अमित शहा यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आणि आता अमित शहा यांचा ताफा सभेच्या ठिकाणी रवाना झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांची सभा होत आहे।